गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल महाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका महाडिक तसेच महाडिक परिवार कोल्हापूर. संकटकाळी माजी आमदार उल्हास पाटील आले शेतकऱ्यांच्या मदतीला. सैनिक टाकळी येथील पाणंद रस्त्यांची उंची वाढल्याने शेकडो एकर शेतीमध्ये पावसाचे पाणी साठल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये अनेक अल्प भूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांचा समावेश आहे. याचा शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून जमीन खराब होण्याच्या मार्गावर जात असल्याचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निदर्शनाला आले. पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत या भागास तात्काळ भेट देऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली. या ठिकाणी पाणंद रस्त्यांची उंची वाढल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उदासपणा पाहून यावेळी सोलर पंपाद्वारे साठलेले पाणी बाहेर काढण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, आपण ज्या रस्त्यावरती उभा राहिलो हा रस्ता या गावचं जे प्रसिद्ध अशा पद्धतीचं सात्विक असं ठिकाण आहे रामेश्वर, त्या ठिकाणी सुद्धा कमरे उडक्या चिखलातनं जायला लागत होतं. लोकांना शेताकडे जाऊन वैरण काढून येणं सुद्धा अशक्य होतं. म्हणून आपण कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी रस्त्याची तरतूद केली. दुर्दैवानं त्यावेळेला या रस्त्याला बायपास असं पाणी जे व्हायला पाहिजे त्याची सोय झाली नाही. आणि मग या सगळ्या बागायत जमिनीमध्ये अतिवृष्टीच्या माध्यमातून आपण बघायला लागलोय माझ्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला पाणी साचलेलं दिसतंय. काल परवापर्यंत इथं जवळजवळ 3.5-4 फुटाची पातळी होती. इथला भात असो, शेती असो, भुईमुग असो, सगळ्या पाण्यात आता अडकलेला आहे. जी शेती आपल्याला ऊसाची दिसते ही सुद्धा शेती जवळजवळ 1 महिना झाला यात पाणी आहे. यातनं काय फारसा ॲव्हरेज पडणार नाही. नेमक्या या जमिनी आहेत कोणाच्या तर या गावातल्या दलित बांधवांच्या जवळजवळ 25 ते 30 एकर जमीन आहे. आणि याचे सगळे पाझर ह्या इतर समाजातल्या जमिनीमध्ये उठायला लागले. हे पाणी निघाल्याशिवाय या लोकांचा जीवन चरितार्थ होणार नाही आणि हे पाणी निघाल्याशिवाय बाकीच्या जमिनीचे पाझर थांबणार नाही. त्याच्याकडून जे पॅनेल सिस्टीम सौर पॅनेल आहेत हे आपण आता तालुक्यामध्ये जवळजवळ 600-700 ठिकाणी पॅनेल बसवलेत. ही सरकारची योजना आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांची योजना आहे. जनरल शेतकऱ्यांच्या करता 90% पैसे सरकार भरतंय, यांना फक्त 10% भरावे लागतात. आणि मागासवर्गीय लोकांच्या करता 95% सबसिडी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एखादा सिल्कीचा जनसेट असेल तर तो घ्यावा, इथं बसवावा. त्या लोकांनी माझ्या विनंतीला त्या सगळ्याच गरीब लोकांचं वास्तव त्यांच्यासमोर मांडलं. त्यांनाही ते पटलं आणि त्यांनी तातडीनं दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच त्यांचे लोक पाठवून पॅनेल पाठवून इथं मोटर, पाईप, केबल सगळे बसवून दिलं आणि इथला पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस आहे. जवळजवळ 1 फुटानं पाण्याची लेवल आता उतरलेली आहे. अजून 1-1.5 फूट पाणी आहे. निश्चितपणाने उद्याच्या 1-2-3 दिवसामध्ये हे सगळं पाणी कमी होईल. लोकांच्या शेतीचं सुद्धा पाझर कमी होईल आणि हे शेत चांगल्या पद्धतीनं पिकायला लागेल. फक्त ही तात्पुरती सोय केलेली आहे आपण. उद्याच्या काळामध्ये निश्चितपणाने ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेला प्रायोरिटीनं या लोकांचा हा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा आपण निर्धार केला आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केलेल्या सहकार्यावर शेतकऱ्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. उल्हासदादांनी ज्या योजनेतून आम्हाला रस्ता करून दिला त्या योजनेच्या रस्त्यातनं पूर्ण सर्व जनतेला फायदा झाला. पण मागासवर्गीयाची जी जनता इथे शेतात राहते त्यांचे ते पाणीच निघलं नाही. त्यात त्यांचे रस्ते सर्वांची झाले पण पाणी काय बाहेर निघलं नाही शेतातून. मग सहजच असं एक लेखातनं पाठवल्यानंतर उल्हासदादाने तो वाचून एका रात्रीतच येऊन आम्हा मागासवर्गीयांना शेती त्याचे पाणी बाहेर काढण्यासाठी एका रात्रीत त्याने सोलर पंपचं एवढं मोठं प्रोजेक्ट आणून टाकल्यात की ते आमचे समाजातले सर्वच आमचे नागरिक आनंदात आहेत एकदम. आणि ह्याच्या अगोदर 5 वर्ष अर्ज देऊन सुद्धा पण एकही नेता आमच्याकडे आला नाही. उल्हासदादा मात्र आमच्याकडे येऊन एक रात्रीत लेखा ऐकला तसं पाणी आमचं एका रात्रीत निघालंय. आज सैनिक टाकळीमध्ये पावसाच्या अवकाळीन पावसामुळे पाणी जे थांबलेले होते त्याच्या संदर्भात माझे आमदार उल्हासदादा पाटील येऊन बघितले. त्यांनी सांगितले की हे काय भानगड, याला काय पर्याय व्यवस्था. तर हे इथं आता लाईटची तर सोय नाही आहे. ह्यासाठी आम्ही म्हटलं हे सोलरचं जर बसवलं सोलर प्लॅन्ट तर त्यातनं सक्सेसफुल होऊ शकते.
मग ते म्हटल्यावर दादांनी तात्काळ व्यवस्था करून सोलर प्लॅन्ट आणून बसवून आज पाणी उपसायला चालू केलेलं आहे. माजी आमदारांच्या या कृतीने येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत आहेत. यावेळी माजी उपसरपंच संतोष गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी संगीता पाटील, शिरोळ.